आज या ठिकाणी जर बघितलं ते तालुक्यातील 38 गाव पाणी पुरवठा योजना जर बघितली ते तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने ते ग्रामीण भागासाठी एक वरदान आहे। परंतु या योजनेचं जर आज सध्याची परिस्थिती जर बघितली गेल्या एक 10-15 वर्षापासून ही 38 गाव योजना पुरवठा या ठिकाणी तालुक्यामध्ये काम करते। परंतु गेल्या अनेक वर्षापासून इथे कोण अध्यक्ष आहे, कोण उपाध्यक्ष आहे, काय त्याचं शेड्यूल आहे अजिबात तालुक्याला त्या ठिकाणी माहीत नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की त्या कमिटीचा अध्यक्ष हा ग्रामपंचायतीचा सदस्य असतो, उपाध्यक्ष देखील सदस्य असतो, ग्रामपंचायतीचे ठराव घ्यावा लागतात। परंतु आमच्या माहितीनुसार असा काहीही प्रकार या ठिकाणी नाही आणि अतिशय अनधिकृतपणे 38 गाव पाणी योजनेचं या ठिकाणी कामकाज चालू आहे, आमच्या निदर्शनात आलेलं आहे। आणि याच्यामध्ये आज जर बघितले एक नोटीस या ठिकाणी त्यांच्या विभागाकडून काढण्यात आली। जवळपास काहीतरी प्रमाणात का असेना परंतु 20% या ठिकाणी वाढ या ठिकाणी केलेली आहे। परंतु हे कोणत्या मुद्द्यावरती 20% वाढ या ठिकाणी केली, काहीही संबंध नाही। आज ग्रामीण भागातले जर बघितले तर आज परिस्थिती जर बघितली तर आज शेतीचे या ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे, लोक त्या ठिकाणी अडचणीत आहे आणि नाहक काहीतरी त्यांच्यावरती बोजा टाकायचा म्हणून 20% परत वाढ केली। एक तर ती समितीच बेकायदेशीर आहे आणि हे बेकायदेशीर लोक कुणाला हातीशी धरून या ठिकाणी 20% वाढ केली। नेमकं कुणाच्या आशीर्वादाने हे सगळं चाललं आहे या ठिकाणी शिवसेना ही कधी सहन करणार नाही। आम्ही या बाबतीमध्ये हे जे 20% जे काय वाढ केलेली आहे ह्या बाबतीमध्ये आम्ही जाहीर निषेध करतो। तात्काळ जे काय 20% वाढ केलेली आहे पाण्याच्या बाबतीमध्ये ही रद्द करण्यात यावी। आणि दुसरा म्हणजे एक महत्त्वाचा विषय आहे की या संदर्भामध्ये या विभागाने आता आम्हाला याच्यामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची कशी नेमणूक झाली, सध्याची काय परिस्थिती आहे, त्याची आर्थिक उलाढाल सध्याची काय परिस्थिती आहे याबाबत सविस्तर माहिती आम्हाला या प्रशासकीय विभागाकडून जर मिळाली किंवा आपल्या माध्यमातून जरी आम्हाला मिळाली तर मला वाटतं खूप बरं होईल। हा सगळा एक गौड बंगाल आहे, याच्यामध्ये वेगवेगळे अधिकारी आणि काही लोक या ठिकाणी सहभागी आहे। इथले लोकप्रतिनिधी जे आहे यांच्या आशीर्वादाने हे सगळं चाललं आहे आणि हे शिवसेना कधी सहन करणार नाही। त्या बाबतीमध्ये जे काही 20% वाढ झाली याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे काही बेकायदेशीर आहे हे तात्काळ थांबवण्यात यावं आणि तालुक्यातील लोकांवरती नाहक बोजा टाकू नये आणि त्रास देण्याचा बिलकुल प्रयत्न करू नये। शिवसेना त्यांच्याबरोबर आहे, बिलकुल या ठिकाणी आम्ही सहन करणार नाही, या ठिकाणी जाहीर निषेध करतो।